दर्शको नमस्कार, शुभ सायंकाळ। आज 29 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट देत असताना भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। दौंडची आवक कमी झाल्यामुळे उजनीतून जो काही विसर्ग सोडण्यात येत होता त्यामध्ये आता घट करण्यात आली असून तो विसर्ग हा कमी करण्यात आलाय। त्याची सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शको, दौंडवरून सातत्याने आवक वाढत होती, मात्र आज सकाळपासून ती आवक कमी झाली। सकाळी 6ची अपडेट आपण पाहिली असेल तर त्यामध्ये ती आवक जवळपास 35,000 क्युसेक इतकी होती। तरी सुद्धा उजनी धरणातून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने 61,000 विसर्ग हा सोडण्यात येत होता। मात्र आज सायंकाळी 6ची अपडेट मिळाल्यानुसार 6च्या अपडेटमध्ये दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग 29,437 क्युसेक इतका झालाय। त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने उजनी धरणातून जो काही 60,000 क्युसेक विसर्ग होता तो आता कमी करण्यात आलाय आणि आज सायंकाळी 7च्या अपडेटनुसार तो विसर्ग हा आता 50,000 क्युसेक इतका करण्यात आलाय। त्यामुळे आता भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे। उजनीतला विसर्ग कमी केल्यामुळे आता भीमा नदीची जी काही पाण्याची वाढलेली पाणी पातळी आहे ती पाणी पातळी कुठेतरी कमी व्हायला मदत होणार आहे। कालपासून उजनी धरणातून जे काही सोडलेलं पाणी होतं ते पंढरपूरमध्ये आलं होतं। पंढरपूरचा जुना दगडी पुलासह वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली होती। पंढरपूर तालुक्यातील जे काही बंदर होते ते सुद्धा बंदर बहुतांश पद्धतीनं पाण्याखाली गेले होते आणि काही ठिकाणी जे पाणी आहे ते भीमा नदीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरलं होतं। जर दौंडची आवक वाढली असती तर कदाचित उजनीतला विसर्ग हा वाढवण्यात आला असता। त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकलं असतं, नुकसान झालं असतं। मात्र दौंडची आवक कमी झाल्यानं आता पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनीतून जो काही विसर्ग सोडण्यात येत होता तो आता कमी झालाय। त्यामुळे आता भीमा नदीची पाणी पातळी वाढणार नाही। तुर्तास तरी ही भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। आणखीन दौंडचा विसर्ग कमी झाला तर पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने जो काही विसर्ग 50,000 सध्या सुरू आहे तो सुद्धा आता कमी करण्याची शक्यता आहे। त्याच्या अपडेट आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। त्यासाठी पाहत रहा परिवर्तन न्यूज।